यानंतर साहित्यिक आनंद म्हस्के साहेब हे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आनंद म्हस्के साहेब आपलं मार्गदर्शन करावं या ठिकाणी। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुमचा उत्साह कुठे लागलाय मला माहिती आहे। तरी सुद्धा एक आजचा वक्ता आहे आणि प्रबोधन ही सुद्धा चळवळीचं फार मोठं अंग आहे आणि आमच्या ॲडव्होकेट प्रीतीताई आणि त्यांच्या सर्व सहकारी की ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, याच्या पाठीमागे मला वाटतं एक 2-3 महिने त्यांची धावपळ असेल। तर इतका चांगला कार्यक्रम त्यांनी घडवून आणलाय, तर सर्व आयोजकांचं एकदा जोरात टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करा। या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आहेत। इथे आमचे गायकवाड साहेब नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत, संगीतकार आहेत अनेक, आणि आजचं रेकॉर्डिंग सुद्धा करतात ते। त्याचप्रमाणे साहित्यिक आनंद पारगावकर आहेत, कवीवर बबन तुपे आहेत, अनेक मान्यवर इथं आहेत। आता मी काय सगळ्यांची नावं घेत नाही। विचारपीठावरील सर्व मान्यवर, आमचे सूत्रसंचालन करणारे विलास साळवे यांचं शिवनेरी टुडे साप्ताहिक चालतं। त्या साप्ताहिकामध्ये 3 वर्षापूर्वी मी शिवाजी राजा बौद्ध राजा हे आर्टिकल लिहिलेलं होतं आणि हे आर्टिकल शिंदखेडमध्ये जिजाऊच्या घरातल्याच नातेवाईकाच्या हातामध्ये गेलं आणि त्यांनी मला आणि साळवे साहेबांनी इतकं परेशान केलं की तुम्ही प्रूफ करून दाखवा, नाहीतर आम्ही कोर्टात केस टाकतो। आम्ही म्हटलं ठीक आहे, तुम्ही कोर्टात केस टाका। आम्ही दोघं इतकं भिडलो, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही माफी मागा, परंतु आम्ही माफी मागितली नाही दोघांनी। आम्ही सांगितलं की वेळ आली तर शिवाजी महाराजा बौद्धच राजा होता हा सिद्ध करतो। माझ्या माता भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं ही जी संघटना आहे, संघर्ष क्रांती सामाजिक संघटना, या संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची 427वी जयंती तुम्ही साजरी करताय। 427 आपल्या आजीची कुणाची जयंती आपण करतो का? त्यांचे स्मृती दिन सुद्धा करत नाही, परंतु आज त्यांची कितवी जयंती साजरी करताय? 427वी। त्याचप्रमाणे सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांची कितवी जयंती साजरी करताय? 194वी। आणि माता रमाईची 127वी जयंती साजरी करताय। तर तुम्ही सर्व या जयंतीत असल्याबद्दल एकदा तुम्ही तुमच्याबद्दल टाळ्या वाजवा, कारण तुमच्याकडे बघितल्यावरती त्या काळातल्या आमच्या माता भगिनी आजच्या काळातला माता भगिनी किती फरक आहे वाटतंय का? या बौद्ध समाजाच्या महिला आहेत, काय तुमचे दागिने, काय तुमच्या साडे, हे सगळं वैभव आलं कशामुळे? एक पिसाळ म्हणून गोल्डमॅन आहे, ते माता रमाईला 33 करोडची साडी बनवायला लागलेत, 33 करोडची, आणि त्याच्यामधलं 3 करोड जे आहेत ना ते फक्त त्याचं कुंकवाला लावले हिरे डायमंड आहे। मग आता विचार करा, आज जर माता रमाई आली असती आणि ती साडी बघितली असत तर तिला काय वाटलं असतं? आनंद वाटला असता? अरे जी एका पैशाला मोताज होती, जेने अन्नाविना आणि औषधाविना 4 मुलं गमवली, कुणासाठी गमवली? तुमच्यासाठी गमवलेली। तिनं त्या कुणासाठी केलेलं आहे? समाजासाठी केलेलं आहे। त्या माता रमाईची तर जयंती आपण साजरी केलीच पाहिजे, परंतु माझ्या घरामध्ये सुद्धा माता रमाई जन्माला आली पाहिजे। यासाठी माता रमाईचा त्याग हा फक्त जयंती दिवशी नाही, आपल्या मुलींवरती मुलांवरती तो बिंबवला पाहिजे। रोज ते मुलांना आपण सांगितलं पाहिजे, कारण एक दिवसात तूप खाऊन रूप येत नाही, त्याला सतत तुम्हाला काय करावं लागतं? घडवावं लागतं। आणि जिजाऊने हे सगळं का केलं की आपण त्यांची जयंती का साजरी करतो? तर जिजाऊचा आदर्श यासाठी आहे की तिने तिच्या वडिलांना, भावांना, आपल्या पतींना गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे। आदिलशाहीची, मोगलशाहीची गुलामगिरी करू नका, आपलं स्वराज्य आपण स्थापन करू, म्हणून त्यांनी शिवबांना मावळे म्हणजे 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं। म्हणून शिवाजी महाराजाचे खरे गुरु कोण आहे? जिजाऊ आहे। अशा जिजाऊची म्हणून आपण आदर्श म्हणून जयंती साजरी करतो। सावित्रीमाईंनी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा जर त्याग आहे तर सावित्रीमाईंचा आहे, कारण तुम्ही विचार करा,
एखाद्या बाईनं शिवी दिली, नाकडोळे मोडलं तर तुम्ही तिच्याकडे बघत नाही, बरोबर आहे की नाही? बघता का? परंतु कित्येक लोकांनी त्यांच्या अंगावरती शेण टाकलं, कित्येक वर्ष 2 साड्या घेऊन जात होते. हे त्या कोणासाठी केलेलं आहे? तुमच्यासाठी केलेलं आहे. त्या त्यागामधून फक्त एकच पंतप्रधान झाली पाहिजे, एकच राष्ट्रपती झाली पाहिजे, एकच मुख्यमंत्री झाली पाहिजे, हे सावित्रीबाईंची संकल्पना नव्हती. प्रत्येक बाई सक्षम झाली पाहिजे आणि प्रत्येक स्त्री ही अबला असता कामा नये, ते सबला बनली पाहिजे, यासाठी त्यांनी त्याग केलेला आहे. म्हणून आपण त्यांची जयंती करतो. आणि खऱ्या अर्थाने आज मला अतिशय आनंद वाटतो की या विचारपीठावरती फातिमा शेखला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि फातिमा शेख खरंच, तो जो फोटो आपण बघितला तर ती माऊली सुद्धा तशीच दिसते. तिच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. कारण फातिमा शेखने सावित्रीबाईंना इतकी मोठी मदत केलेली आहे, त्यांच्या पाठीची खंबर उभा राहिलेले आहेत. दोघी जणी 3 महिने त्या औरंगाबादला जाऊन त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, शिक्षिकेचं ट्रेनिंग घेतलंय, मुख्याध्यापिकेचं ट्रेनिंग घेतलंय. आणि पुण्यामध्ये 18 ज्या शाळा होत्या, त्या 18 शाळापैकी 7 शाळेच्या मुख्याध्यापिका कोण होत्या? तर फातिमा शेख होत्या. आणि सावित्रीबाई ज्या वेळी आजारी पडायच्या, आपल्या माहेरी जायच्या, त्यावेळी 18 शाळांची जबाबदारी फातिमा शेखने स्वीकारलेली आहे. म्हणून आपण त्यांची जयंती जोमात साजरी केली पाहिजे. तुम्हाला मी इथं आठवण करून देतो की एकदा आम्ही सावित्रीबाईंची जयंती अशीच केली की मुस्लिम महिला होत्या, आमदार आबू आझमी होते, आणि त्यांच्यासमोर ज्यावेळी मी फातिमा शेखचं काम सांगितलं त्यावेळी ते म्हणले, अरे इतकं मोठं आमच्या महिलेचं काम आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, मी त्यांच्यासाठी काय करू शकतो? मी म्हणलं, साहेब शिल्प एक बनवा. म्हणून तुम्ही वाशीचा जो ब्रिज आहे ना, त्या वाशीच्या ब्रिजला जाताना गोवंडीच्या तिथे एक बसस्टॉप आहे, तिथं जर त्या ब्रिज खाली तुम्ही बघितलं तर त्यांनी इतकं अप्रतिम असं शिल्प बनवलेलं आहे. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, आणि इतकं सुरू कधीही तुम्ही ते जाऊन बघा. आणि त्याला ज्यांना म्हणजे अख्तर मंत्री होते त्यांनी सुद्धा जवळजवळ 60 ठिकाणी ते शिल्प बनवलेले. आणि आपलं म्हणणं आहे की सावित्रीबाई आणि मातारामाईला आपण कधी भारतरत्न मागायचं नाही, कारण ते भारताचे राष्ट्रपिता आणि राष्ट्रमाता आहेत. आपण भारतरत्न कुणाला मागायचं? तर फातिमा शेखला भारतरत्न मिळालं पाहिजे, ही आपली मागणी असली पाहिजे. कारण त्यांना जर नाही मिळालं तर खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना न्याय मिळेल. आता मातारामाईबरोबर फक्त मी एकच सांगतो की मातारामाई जगातली एकच, हे अनेक उदाहरणं सांगितली असती पण वेळ नाही ते, की ज्या माऊलीने सेना गौऱ्या वेचून बाबासाहेब, ज्यावेळेस ते बाबासाहेबांना पत्र पाठवतात की माझे फार दिवस बिकट आहेत लंडनला असताना, त्यावेळी बाबासाहेब त्यांना पत्र पाठवतात की मी आनाला मोताज आहे. त्यांना आश्चर्य वाटतं, दुःख वाटतं, अनेक यातना होतात, आणि मग त्या काहीतरी तडजोड करतात, पैशाची जुळणी करतात, आणि अडाणी असणाऱ्या बाईने 7 समुद्रापार आपल्या पतीला 14 रुपयाची मनी ऑर्डर केलेली जगातली एकमेव महिला आहे. म्हणून आपण तिची जयंती साजरी करतो. वेळ आता इतर वक्त्यावरती अन्याय केल्यासारखं होईल, बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु अतिशय सुरेख असा कार्यक्रम झालेला आहे. आणि मी परत एकदा आयोजक आमच्या प्रीतीताई आणि त्यांच्या सर्व सहकारी, मी सर्वांचं परत एकदा आभार मानतो आणि ते थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद मस्के साहेब, आपण खूप छान मार्गदर्शन केले. खरोखरच डोळ्यात पाणी येण्यासारखं आहे. माता रमाई ज्यावेळेस बाबासाहेबांना म्हणतात आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे, बाबासाहेब म्हणतात मी अण्णाला मोताब आहे. आजची स्त्री किती मोठी झाली, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाला, राष्ट्रपती झाल्या, हे केवळ फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या अशा महान महिला त्यांच्यामुळे. यानंतर एक अजून मला मस्के साहेबांच्या बाबतीत म्हणायचं होतं. ज्यावेळेस शिवनेरी टुडेला त्यांनी साहित्य लेख लिहिला, विज्ञानवादी बौद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज. आज आम्ही छत्रपती शिवाजी विचाराचे अनुयायी आहोत, पाईक आहोत. विज्ञानवादी बौद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आनंद मस्के साहेबांनी शिवनेरी टुडेला लिहिला, त्यावेळेस त्यांच्या वंशजाकडे मला शिवनेरी टुडे गेला, भरपूर धमक्या आल्या. मस्के साहेबांना म्हटलो मी, सर जाऊ द्या, आपल्या लिखाणामध्ये खूप पावर आहे, खूप
खूप दमदार लिखाण आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या लिखाणामध्ये खूप काही असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी विश्लेषण केलं होतं, पटवून सांगितलं होतं बौद्ध राजा कसा आहे म्हणून. असो, धमक्याच होत्या त्यावेळेस आम्हाला. आम्ही त्या पचन केलं, सहन केला, झाला तो विषय निघून गेला. यानंतर